शिंदे राज्यामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बुधवारी रात्री बैठक पार पडली। शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे। राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याचं वृत्त आलं। बैठकीत ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 8 खासदार उपस्थित होते असं वृत्त समोर आलं। या बातमीनंतर अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचं म्हणत दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर वार पलटवार करण्यात आले। वारंवार एखाद्या शरीराचं जो ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली। उभाटा गटाच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। तुम्हाला या महिनाभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखीन काय आहे तुम्हाला महिनाभरामध्ये कळेल। अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे। संजय शिरसाट जे म्हणतात ते खरं आहे की 1 महिन्यात त्यांनाही कळेल काय काय होतं। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब कोणी आमदार खासदार जाणार नाहीत। उभाटाचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात। एसटी स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात। नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो। तर ऑपरेशन टायगरचं हे वृत्त निराधार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळलं। ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारा आहे। अशी कोणतीही बैठक झाली नाही। उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, ती केवळ अफवा आहे। त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे।